पण काल विजयदादांकडे मी सहज भेटायला गेलो आणि मी गेलो आणि सगळे लोक एकत्र जमले तिथे. आम्ही ठरवून बिरून काही केलं नव्हतं, पण मिटिंग आमची 7 तास चालली. किंवा पुण्यातून लढावं तुम्हाला असं वाटतं? नाही, पवार साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे की मी आता पुढे निवडणूक लढवणार नाही. अरे पवार साहेब आता काम करतात तेच मोठं आहे. पवार साहेब या वयामध्ये इज 83, कळलं का? मी 68 वर्षाचं, मला चालता येत नाही आणि ते एवढं काम करतात, त्याच्यामध्ये हेच कौतुकास्पद आहे. मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र आज वेगळ्या भूमिकेतून आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात फिरतोय. आता फिरताना पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना जो रिस्पॉन्स आहे याच्यामध्ये तो चिकार प्रचंड आहे. आता मी वयाच्या 18 वर्षापासून राजकारणात आहे, आज 45-50 वर्ष मी करतो. ही पुढल्या 8-10 दिवसामध्ये 77च्या आणीबाणीनंतर जशी निवडणुकीला झेप दिली, लोक उभं राहायला तयार नव्हती, तुम्ही नसाल पण आम्ही बघितलेली आहात. त्या 77ची चुणूक किंवा त्यावेळची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येते आणि तीच परिस्थिती आपल्याकडे होणार आहे महाराष्ट्रात असं मला वाटतं. पाटील साहेब, तुम्ही म्हटलात की अनेक जुनी लोक यायला तयार आहेत, पण काही दबाव पण आहे, तर मग काय मोहिते पाटील दबाव एक तर मला तर विचारलं एक काहीतरी प्रश्न, तर तो दबाव जो आहे तर तो कितपत काम करेल, झुगारणार दबाव की काय? मला वाटत नाही आहे. लोकांची मानसिकता वेगळी आहे, परंतु मला बोलायला मर्यादा आहे. मी छोटा माणूस आहे, मला त्याच्यामध्ये नको म्हणून तुम्ही म्हणत नाही. बोलल्यानंतर मग वेगवेगळे माझ्या मनात मध्ये पोटामध्ये काय राहत नाही आहे, पण निश्चितपणे काहीतरी बदल होईल असं मला वाटतं.